एकीकडे सरकार कर्जमाफीच्या घोषणा करतंय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा सिलसिला थांबायचं नावच घेत नाहीत. अकोल्याच्या रसूलपूर गावात एका युवा शेतकरी कर्जाच्या विळकातून बाहेर पडू शकला नाहीत. योगेश हरणे या शेतकऱ्याने विषप्राशन करून आपलं जीवन संपविलं. पत्नीच्या निधनानंतर वाढलेल्या जबाबदाऱ्या, नापिकीचा दुष्काळ आणि कर्जाचा डोंगर या साऱ्याच्या त्याच्यावर प्रचंड ताण होता. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहेत. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील रसूलपूर येथे घडलेली ही घटना शेतकऱ्यांच्या व्यथेला अधोरेखित करणारी आहे. 35 वर्षीय योगेश हरणे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या शेतात निसर्गाच्या लहरींमुळे गेल्या काही वर्षांपासून नुकसान होत होतं. यामुळे त्यांनी विविध पतसंस्था आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेतलंय. मात्र सततची नापिकी आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे त्यांचं कर्ज फेडणं अशक्य झालं. 4 महिन्यांपूर्वी कर्करोगाने पत्नीचं निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. वृद्ध आई वडील आणि 2 लहान मुलांचे पालन पोषण त्यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. त्यांच्या मनात असंख्य प्रश्न आणि समस्यांचा गुंता निर्माण झाला होता. शेवटी मानसिक तणाव आणि आर्थिक संकट सहन न होऊन त्यांनी शेतात विष प्राशन केलं. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. योगेश हरणे हे केवळ एक शेतकरी नव्हते, तर शेतकरी चळवळीचे प्रखर कार्यकर्ते होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेकदा आवाज उठवला होता. आंदोलन, रास्ता रोको, उपोषण यामध्ये ते नेहमी अग्रेसर असत. प्रशासनावर दबाव टाकून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. मात्र स्वतःच्या संकटावर मात करण्यात त्यांना अपयश आलं. योगेश हरणेंच्या निधनाने शेतकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्यात, पण त्या शेतकऱ्यांच्या जगण्याला हातभार लावलात का, हा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. योगेश हरणे याची आत्महत्या केवळ ही घटना नाही, तर कृषी व्यवस्थापनेतील अपयशाचा आरसा आहेत. अशा घटना थांबविण्यासाठी सरकार, समाज आणि प्रशासन यांना आता तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे.